आपला अभंग ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय श्रद्धात्रय विभाग योग सुरू आहे आणि त्यातला आजपासून 14वा श्लोक आपण सुरू करत आहोत. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरम तप उच्यते. श्रीहरी वा शंभू आवडे जो देव तेथे सर्व भाव ठेवोनिया. तयाचे मंदिर पहावयासाठी सदा धाव घेती पाय ज्याचे. देवाचे अंगण झाड सारवून रांगोळी घालोन शोभवाया. किंवा मेळवाया पूजा उपचार सर्वदा तत्पर हात ज्याचे. लिंग किंवा मूर्ती देखता क्षणीच घाली जो साच लोटांगण. विद्या विनयादी गुणांनी संपन्न होती जे ब्राह्मण पूजनीय. तया ब्राह्मणांची करावया सेवा उत्सुकता जीवा जयाची या. प्रवासे वा दुःखे क्षणोनिया गेले किंवा सापडले संकटी जे. तया लागी सुख द्यावया साचार झिजवी शरीर आपुले जो. माय बापे जी का सर्व तीर्थाश्रेष्ठ तया ते संतुष्ट करावया. आता श्रद्धा, तीन श्रद्धा, कायिक वाचिक आणि मानसिक. तप तप तीन श्रद्धा सांगितल्या मागच्या वेळेला. आता ते तपाबद्दल बोलतायत. आणि तप तीन प्रकारचं सांगितलंय, तीन भेद आहेत त्याच्यात. कायिक म्हणजे शरीरानं केलेलं काया, वाचिक म्हणजे वाचेने केले जाणारे, आणि मानसिक अशी तीन तप आहेत. आणि ते त्रिगुणांवर आधारित आहेत. आणि त्याचं आता कायिक तपाचं शरीरानं केलेलं तप हे ते एक्सप्लेन करतायत. तर त्याप्रमाणे शरीराने आता जिथे परमात्म्याचं स्वरूप दिसेल तिथे सर्व भाव ठेवून प्रत्येक मंदिरांमध्ये काही लोक हे करतात. त्यांनी हे ठरवलेलं असतं की मी अनवाणी पायानी चालून जाईन. किंवा इव्हन केदारनाथची यात्रा करतात तर लोक म्हणतात नाही, आम्ही कुठली फॅसिलिटी नाही घेणार, आम्ही चढूनच जाऊ. ठीक आहे, तेवढे कष्ट तर आम्ही घेतले पाहिजेत परमात्म्याला भेटायला. किंवा अशा पद्धतीनं म्हणजे शरीराला जास्तीत जास्त यूज करण्याच्या दृष्टीनं आणि त्याला झिजवून सेवा, शरीराच्या माध्यमातून सेवा करण्याचा इंटेन्शन तिथे असतो. आणि म्हणून जेवढं जेवढं जसं जसं ज्याची ज्याची विचारशक्ती किंवा एक टेंडन्सी म्हणू शकतो किंवा नॉलेज म्हणू शकतो, जे किंवा कपॅसिटी म्हणू शकतो, त्याप्रमाणे माणूस ठरवतो. तर सगळेच जण सारखंच नाही करत. एकमेका म्हणजे काय म्हणतो, सेमच नसतं काही. तर प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात. काहींना आतूनच इच्छा वेगळ्या वेगळ्या गोष्टींच्या होतात. काहींना मंदिराची पूजा वगैरे करणं म्हणजे फिजिकली आपण बघतो ना, काही लोकांना पूजा वगैरेवर विश्वास नसतो, पण ते अभ्यास करत असतात, ज्ञान संपादन करत असतात. पण काही लोक मंदिर वगैरे व्यवस्थित पूजा करणार, देवधर्म व्यवस्थित करणार, ती लायकिंग असते. तर तसं इथे शरीराला झिजवून, शरीरपणाला लावून जी तप तप होतं आपल्याकडनं. आता आता एक रेफरन्स देते मी. आपले जे अष्टांग योग आहे त्याच्यामध्ये एका ह्याच्यात पायऱ्या दिलेल्या आहेत. तर तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान, तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान. तर आता एकदा म्हणजे मला काही वर्षांपूर्वी एक ऋषिकेशला म्हणजे योगीराजांना आम्ही जाऊन भेटलो होतो. असे भेटले नव्हते, आम्ही स्पेशली गेलो होतो. तो योगच होता. म्हणजे अचानक सगळ्या गोष्टी घडून आल्या आणि योगीराज त्यांचं नाव. आणि तेव्हा मी भागवत वाचत होते. भागवताचं रोज वाचन चालू होतं, बाकी काही नव्हतं. म्हणजे बाकी माझं स्पिरिच्युअल प्रॅक्टिस म्हणजे तीच, आणि घरातलं काम असं देहानी चालू होतं. म्हणजे शरीराला जसं इथे म्हटलंय की तसं माझं घरामध्ये चालू होतं, पण बाहेर वगैरे जात नव्हते. आणि वाचन चालू होतं. आणि तर तेव्हा ते योगीराजांना भेटायचा योग आला. तर त्यांनी म्हणजे असं मला पूर्ण असं इकडचं
फेस तिकडे करून टाकला, टर्न करून, म्हणजे मोठ्या टर्निंग पॉइंटवरच लाईफच्या त्यांचाच रोल होता आणि ते भेटले. तर आता गेलो आम्ही. तर खास काही त्यांनी सांगितलं नाही, म्हणजे मला मला काहीतरी हवं होतं, क्रियायोगाचा अभ्यास किंवा दीक्षा म्हणा, अशी खूप प्रेरणा होत होती. त्या ह्यानी मी गेलो होतो, आम्ही सगळेजण गेलो होतो, माझी फॅमिली पूर्ण ऋषिकेशला. आणि ते कुंजागिरी कुंजादेवी टेम्पल आहे तिथे, अ, सतीचं शक्तिपीठातलं एक स्थान आहे ते. की त्या शक्तिपीठानी च्या लोकांनी त्यांना घर वगैरे देऊन ते त्यांचं कार्य करत होते. खूप लार्ज स्केलवर त्यांचं वर्क होतं तिथे. तर ते त्यांना भेटायला गेलो, तर त्यांनी सगळं विचारलं काय माझी बॅकग्राऊंड वगैरे. तर निघताना तेव्हा मी भागवत वाचत होते, तर त्यांना कसं कळलं माहिती नाही, मला म्हणाले वाचन करून नाही होणार काही, वाचन करून काही होतं असं नाही, असं काहीतरी वाक्य बोलले ते. मला काही कळलं नाही असं का बोलतायत. आणि निघाले तेव्हा मला फक्त त्यांनी एकच सांगितलं की तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान करायचंय त्याच्या पुढे. तर तेवढं सांगितलं आणि निघालो. तर मग भुंगा डोक्याला लागला की तप स्वाध्याय ईश्वर स्वाध्याय म्हणजे अभ्यास, तो माझा चालू होता. ईश्वर प्रणिधान म्हणजे अनुसंधानात राहणं, प्रत्येक कार्य ईश्वराच्या अनुसंधानात करणं. आणि त्याच्या आधी तप. आता तपाचं काही त्यावेळेला मला काही कळेना की तप म्हणजे मी नक्की काय करायला पाहिजे, म्हणजे कसं होणार तप. म्हणजे आत्ताच्या जमान्यात आता मी तप, मुलगी शाळेत लहान असताना, घरात माझं रोल असताना मी तप तप कसं साध्य करणार, तर मला काही कळेना. तर ते मी आपण जनरल इंटरनेटवर बघतो. पण त्यांनी कोणीतरी कोणाला तरी मी विचारलं, मला आता आठवत नाही एक्झॅक्टली का मी त्यांनाच विचारलं माहिती नाही. त्यांनी मला म्हणजे जो कोणी व्यक्ती होती त्यांनी सांगितलं की तुम्ही मंदिरात वगैरे जात असाल तर त्याच्याऐवजी तुम्ही पायी जायचं, म्हणजे म्हणजे चपला न घालता अनवाणी जायचं. तर असं म्हणजे तप, तुम्ही जे काय करत असाल तिथे थोडं शरीराला कष्ट द्यायचे. पण एनिवे मी तसं काही केलंच नाही, कारण मला ते काही उकललं नाही आणि गायडन्सही तसं काही आला नाही. पण मग तप म्हणजे मग मी फिजिकलीच सगळं काम करून तिथेच तप तप केल्याप्रमाणे कर्म करायला सुरुवात केली मग. कारण असा काही मार्ग आणि गायडन्स काही प्रॉपर क्लिअर असा आला नाही त्यावेळेला. तर ते मला आता आठवलं की रेफरन्स, की इथे जसं म्हणलंय, तयाचे मंदिर पाहावयासाठी सदा धाव घेती पाय ज्याचे, देवाचे अंगण झाड सारवून रांगोळी घालून शोभवाया. शरीराला यूज करायचं. आणि तप म्हणजे तपामध्ये आपण एक अनुसंधान, आपलं तपस्या करतो तेव्हा आपण अनुसंधानात असतो, की एकाच शक्तीचा आपण ध्यास घेतलेला असतो. तसा ध्यास घेतलेला असताना शरीराला तापवायचं, म्हणजे त्याच्या मर्यादेच्या पलीकडे जायचं शरीराच्या. हा कॉन्सेप्ट आहे बेसिकली. किंवा मेळवाया पूजा उपचार सर्वदा तत्पर हात ज्याचे, की लिंग किंवा मूर्ती देखता क्षणीच, घाली जो कसाच लोटांगण, विद्या विनयादी गुणांनी संपन्न, होती जे ब्राह्मण पूजनीय. तया ब्राह्मणांची करावया सेवा, उत्सुकता जीवा जयाचिया. प्रवासे व दुःखे शिणोनिया गेले, किंवा सापडले संकटी जय, तया लागी सुख द्यावया साचार, झिजवी शरीर आपुले जो. झिजवी म्हणजे आता बघा, जनरली आपण काय करतो, नाही जाऊ दे माझ्याच्याने होणार नाही, मी नाही चालत जात, नाही जाऊ दे माझ्याच्याने होणार नाही, मी उपास नाही करणार. किंवा आपण दुसऱ्याचं पण करताना, इव्हन घरातल्यांचं करताना पण आपण शरीराची कुणकुण कुणकुण आपण करत राहतो. अरे काल इतकं काम केलं म्हणून माझं हे दुखलं. तर ऍक्च्युली तो कॉन्सेप्ट आहे तप म्हणजे. कायिक तप म्हणजे तुम्ही ना शरीराचा विचारच नाही करायचा आहे. मी त्याचा असा अर्थ घेतला की शरीराकडे बघायचंच नाहीये, शरीराला काय होतंय ते बघायचं नाहीये, शरीराला वेदना होत आहेत त्या बघायच्या नाहीत. कारण जसं मी मगाशी सुरुवात करताना सांगितलं की ज्याचा जसा प्रवास असेल स्पिरिच्युअली, स्पिरिच्युअल पाथचा, त्याला त्याच्याप्रमाणे अर्थ लागतात किंवा त्यांनी ते अर्थ लावायचे असतात. सगळे एकाच ट्रॅकवर चालत नाहीत. तर त्यामुळे आपल्याला बघावं लागतं की आपण जर तप करण्याचा आपल्याला आदेश आलेला आहे तर आपण कसं करायचंय त्याला.
आणि मग त्याला व्यवस्थित विचार करून विवेकाच्या सहाय्यानं सिच्युएशन पाहून आपल्या जीवनातली परिस्थिती पाहून आपण ज्या स्टेजवर आहोत लाईफमध्ये त्या स्टेजला पाहून आपल्या भोवतालची लोक कोण आहेत, आपले रोल प्लेस काय आहेत, आपल्या प्रायोरिटीज काय आहेत, आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, त्या बेसिसवर आपण तप घ्यायचं करायला. जे आपल्याला आदेश आलेला आहे म्हणा किंवा गायडन्स आलेला आहे म्हणा किंवा डायरेक्ट गुरूंनी सांगितलं असेल तर ते. पण त्याचं अॅक्युरेट मिनिंग आपल्याला समजून घ्यावं लागतं. समोरनं कधी ते असं अगदी उकल करून कोणीही सांगत नाही. गुरु तर कधीच नाही. कोड लँग्वेज मध्ये बोलतात ते खूप जास्त. त्याचे अक्षरशः अनंत अर्थ निघतात. जसं जसं तुम्ही म्हणजे डिसिपल जसा जसा त्याचा कॉन्शियसनेस डेव्हलप होत जातो, लेयर बाय लेयर त्याचा कॉन्शियसनेस ओपन होत जातो, फिजिकल बॉडी पासून सोल लेवल पर्यंत, तसं तसं त्याला त्या एकाच सेंटेन्सचे अर्थ कळत जातात. आणि म्हणून जेव्हा आपल्याकडे आता माझ्याकडे पत्र होती माझ्या गुरूंची किंवा एखाद्याला कोणी गुरु भेटत असतील फिजिकली, तर त्यांची एक एक वाक्य ती आपल्या मेमरीत पाहिजेत आणि त्याला अॅक्युरेट मिनिंग त्याचं प्रत्येक टाइमला फेज मध्ये लाईफच्या आपल्याला अप्लाय करता येतात आणि त्याचे तशीच साधना करायला खरी तर एक्सपेक्टेड असते आणि ती करायची असते. तर त्यामुळे आपल्याला एकदाच त्यांनी काहीतरी असं दिलेलं असतं, त्यालाच आपण आयुष्यभर जसं एंटरटेनमेंट असते ना, एक सिरियल झाल्यानंतर दुसरी, तसं गुरु कधी करत नाहीत. तुम्हाला दिलेलं आहे ते आयुष्यभर वापरा. आणि तसाच हे मी पण संदेश देण्याचा प्रयत्न करते की ही भगवद्गीता आपण अगदी थरली अभ्यास केलेली आहे. म्हणजे अगदी उच्च लेवलच्या काय म्हणू शकतो आपण, साधना करणाऱ्या शिष्याला सुद्धा यातनं त्याला अपेक्षित असलेले त्याच्या लेवलचे अर्थ लागतील आपल्या डिस्कशन्स मधनं. कारण मी बेसिक पासून बऱ्याच ऍडव्हान्स लेवल पर्यंत पॉइंट्स किंवा वर्ड्स किंवा टर्म्स यूज केलेले आहेत पूर्ण सेशन्स मध्ये, फर्स्ट सेशन पासनं. तर त्यामुळे ह्यालाच ऐका आणि त्याला त्यातलेच अर्थ तुमचा कॉन्शियसनेस ओपन झाल्यामुळे तुम्हाला कळत जाईल. आणि म्हणून रिपीटेडली यालाच 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 करत जायचं. जसं माझ्या गुरूंचे काही लेटर्स आहेत माझ्याकडे, बंच आहे अख्खा. त्यातनं त्यांच्या महत्वाच्या काही काही असे एक एक सेंटेन्स मध्ये वर्ड मध्ये त्यांनी मला अशा डायरेक्ट हे सांगितलं, हे कर, अमुक कर, तमुक कर. तर त्या पत्रांनाच मी पिरियॉडिकली म्हणजे काही 6 महिन्यांनी, 2 वर्षांनी, 1 वर्षांनी असं काढून काढून पुन्हा पुन्हा वाचत गेले आणि पुन्हा पुन्हा त्याचे अर्थ मला दरवेळेस वेगळे लागले. आणि इथपर्यंत येऊन असा हा पुढचा अजून खूप लंबा प्रवास आहे. पण तो प्रवास आपला चालू राहतो, थांबत नाही. आपण थांबायचं नाहीये. मी नेहमी सांगते, थांबायचं नाहीये. गुरु बघतायत, ते आपल्याला मेसेज पाठवत असतात, ते अरेंजमेंट करत असतात. त्याप्रमाणे ते रिसीव्ह करायचं, घ्यायचं आणि पुढे चालत राहायचं, थांबायचं नाही. तर त्या पद्धतीने इथे झिजवून, शरीराला झिजवून, म्हणजे शरीराचं इथलं दुखलं तिकडं दुखलं हे म्हणजे इम्पॉर्टन्स नाही द्यायचा आहे, फिजिकल बॉडीला इम्पॉर्टन्स नाही द्यायचा आहे. आता आपण जर बघितलं, आता ह्याचं त्रिगुणांमध्ये ते विवरण करणार आहेत ह्याचं, म्हणजे ते काय सांगतील बाबा सात्विक आहे, राजसिक आहे, तामसिक आहे. पण तो पार्ट आता आपण नंतर घेऊ. पण आता इथे शरीर झिजवणं, तर शरीर म्हणजे 3 शरीर आहेत आपल्याकडे. तर कायिक म्हणजे आपण देह वापरणार आहोत, फिजिकल बॉडी. पण जेव्हा फिजिकल बॉडी इन्व्हॉल्व्ह होते तेव्हा आपोआपच ऑटोमॅटिकली आपली मेंटल बॉडी पण इन्व्हॉल्व्ह होते आणि इमोशनल पण होते. म्हणजे आपण त्रास होतोय म्हणल्यावर लगेच आपण इमोशनल होतो की बघा ना किती काम पडलं. मग अगदी इमोशन्स काय, मला कोणी विचारतच नाहीये बाई, माझी कोणी काळजीच नाही घेते, मला एवढं काम पडतंय, माझी रिस्पेक्टच नाहीये, माझी किंमत नाहीये. मग इमोशनल होतो. मग मेंटली आपले थॉट खूप येत जातात की असंच करीन मी, पुढच्याला तसंच करीन मी, हे गुंडाळूनच टाकीन मी, एवढं करणारच नाही. हे सगळे शरीर आपले, ते एका शरीराला ताण पडला फिजिकल बॉडीला म्हणून एवढी टणटण 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 सगळी शरीर आपली तिन्ही एका सुरात वाजायला लागतात.
तर झिजवी शरीर म्हणजे फिजिकल बॉडीला झिजवल्यानंतर ती दोन जी टुनटुन करायला लागतील ना, त्यांना पण शांत करायचं की तुमचा काहीही संबंध नाही, हे शरीर झिजवण्यासाठीच आहे, कारण हे नाशिवंत आहे, ते कधीतरी नाश पावणार आहे. त्यामुळे त्याचं फार कौतुक मी करणार नाहीये. माझा जो माझी जी साधना आहे ही माझ्या शरीराच्या पलीकडे जावी म्हणून साठी मला हे टूल दिलेलं आहे, ही साधना सांगितली आहे किंवा हा गायडन्स आलेला आहे. काय आहे ना, म्हणजे खरं सांगते, म्हणजे 90% लोक साधना म्हणजे आता जे मी गुरुपदावर काम करणाऱ्या लोकांचा आणि ग्रेट बिंग्स बद्दल नाही बोलत आहे, पण जे स्पिरिच्युअल स्कूल्स मध्ये जे जात आहेत आता सध्या, इतकी करोड जनता आहे आपल्या देशामध्ये पूर्ण, आणि त्या करोडो जनतेमध्ये जेवढे पण लोक स्पिरिच्युअल पाथवर जात असतील, 99% किंवा 95% पेक्षा जास्त, म्हणजे तेवढ्याच पर्सेंटनी माणसं हे शरीरामध्येच साधना करतात. त्यांना शरीराच्या पलीकडे जायचंय हे माहितीच नाहीये. खूप मोठे प्रॉब्लेम आहे हा. खूप मोठा प्रॉब्लेम आहे. सगळं जे काही चालू आहे, जो काही गोलगोल गोलगोल साधना चालू आहे, ती शरीराशी चालू आहे. ती ह्याच्याशी, ती आत्म्यापर्यंत जाऊनच नाही राहिली. या तीन शरीरांना आपण जेव्हा क्रॉस करतो ना, तेव्हा जाऊन आत्मा येतो पुढे. आत्म्याचा आत्मा कळतो, आत्म्याची तोंड ओळख होते. ठीक आहे ना. नुसतंच आपण ह्याला म्हणजे गुरूंना हे करतो, मग मी इतकं साधना केली, इतकी पूजा केली, इतकं ध्यान केलं, इतकं प्राणायाम केला. अरे पण हे सगळं मी केला चालू आहे ना. आत्मा आत्मा कळलाच आहे कुठे. आत्मा कळायला म्हणजे आत्मसाक्षात्कार म्हणतात त्याला. मी आत्मा आहे हा साक्षात्कार होतो पहिला, फर्स्ट लेवल 1. मग दुसरा आत्मा आहे हा होतो ग्रॅज्युअली, आणि मग सर्वांचा आत्मा परमात्मा आहे हे एक होतं. हे स्टेजेस येत जातात मेजरली, पण ते जोपर्यंत आपण ह्या शरीराच्या पलीकडे नाही न जात, तोपर्यंत नाही होत. आणि ती पलीकडे म्हणजेच हायर मेंटल प्लेन, मेंटल बॉडीच्या उपरचा भाग. मेंटल बॉडी आपली त्यातल्या 7 भागांमधल्या खालच्या 3 भागांमध्ये आहे. त्याच्या वर जायचंय आपल्याला, आणि म्हणून झिजवी शरीर. आता पुढे गुण सांगतील तो वेगळा, पण मी मुळात ह्या कायिक तपाबद्दल बोलतीये. कायिक तप जे केलं जातं ना, त्याला शरीराच्या पलीकडे जायचं आहे आपल्याला, आणि म्हणून ती साधना दिलेली असते. माया बापे जी का सर्व तीर्थाश्रेष्ठ, तया ते संतुष्ट करावया, तयांच्या वरून सुखे पंचप्राण, टाकी ओवाळून आपले जो, सर्वथा दारुण प्रपंचाचा क्षीण, नष्ट करी पूर्ण भेटताची. आता इथे वर्णन तसंच आहे. तुम्ही बघाल तर पंचप्राण ओवाळून टाकणं म्हणजे स्वतःची जरा पण केअर न करणं. आणि अशी साधना करणारे आपल्याला आपल्या ग्रंथांमधनं, पोथ्यांमधनं आणि चरित्रांमधनं आपल्याला संतांच्या किंवा दत्तांच्या अशा पोथ्यांमधनं आपल्याला अनेक उदाहरणं मिळतात, जिथे शरीराच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न चालू असतो. कारण ते ते ती त्याच्याशिवाय काहीच उपयोग नाहीये. ती नुसतंच मी केलं मी केलं मी केलंच चालू असतं. मग अशा अनेक जन्मात आपण मी केलं म्हणत मरणार, परत जन्म घेणार, परत मी केलं म्हणणार, परत जन्म घेणार. हे चालूच राहणार आहे. आपल्याला आत्म्याला भेटायचंय जाऊन, आणि ते ते फार फार टफ आहे. मी माझं हे ना सुटणं अत्यंत कठीण, जास्त कठीण आहे. तयांच्या वरून सुखे पंच, मग कठीण आहे म्हणून सोडून नाही द्यायचंय प्लीज. त्याला इमिजिएट अटेन्शन द्यायचंय की अरे बापरे कठीण प्रश्न मी आधी सोडवीन, हा ऍटिट्यूड पाहिजे. हा ऍटिट्यूड पाहिजे. मग कठीण आहे का मग शेवटी सोडवीन असं नाही, कारण आधीचे सोपे सोडवून उपयोगच नाहीये काही. कठीण प्रश्नच सोडवायचा आहे, म्हणून पहिले त्यालाच घ्यायचं जे कठीण आहे. सर्वथा दारुण प्रपंचाचा क्षीण, कारण इथे पेपरला मार्क मिळणार नाहीयेत, आणि मार्क मिळवून मी पहिला हा प्रकार नाहीये. हा एकट्यानं खेळायचा खेळ चालू आहे. त्यामुळे आपल्यालाच माहिती असणार आहे आपण कठीण प्रश्न घेतलाय का सोपा प्रश्न घेतलाय. आपल्याला विचारायला कोणी नाहीये, आपली कॉम्पिटिशन नाहीये. आणि म्हणून सगळ्यात जास्त कठीण काय तर 3 शरीरांच्या पलीकडे जाणं. मग त्याबरोबर त्याचाच पहिले अभ्यास करायचा.
साधना होणारे, प्राणायाम आपोआप होणारे, ध्यान लागायला लागणारे, चक्र प्युरिफिकेशन, चक्राची डेव्हलपमेंट, कुंडलिनी चढणं, हे सगळं नंतर आपोआप घडणारे, जोपर्यंत आपण तीन ह्या क्षेत्रांमधनं बाहेर येत नाही तोपर्यंत काही होणार नाहीये. ते झाल्यावर आपोआपच होणार आहे सगळं. मग आपली इच्छा असो नसो, तिथे मग विचारायला येणार नाही आपल्याला, काय रे बाबा या जन्मात तू तयार आहेस काय पुढची साधना करायला. कारण तो सोल वरनं डिसाईड करून येतो आणि खाली विचारला जातो तो पुन्हा पर्सनॅलिटी असतो. त्यामुळे तो कोणी विचारणार नाही, सोलचं कमिटमेंट घेऊन येईल आणि आपोआप साधना सुरू होईल. तर त्याचा एवढा प्रपंच करायचा नाहीये आपल्याला. सर्वथा दारुण प्रपंचाचा क्षीण, नष्ट करी पूर्ण भेटताची. ऐसा ज्ञानदाता सद्गुरु दयाळ, तया सर्व काळ भजे जोका. सर्व धर्माग्नी माझी अभ्यासे करोन, टाकी तो जाळून देहा हंता. बघा आले त्या पॉइंटवर, देहाचा अहंकार जाणं. कारण शरीराला झिजवल्याशिवाय, त्याला टोचणी बसल्याशिवाय, त्याला हे दिल्याशिवाय, म्हणजे अपमान झाला, पीडा झाली, त्याला दुखापत झाली, त्याला कष्ट पडले, हे झाल्याशिवाय ना अहंकार तुटत नाही. भयंकर, मी शब्द थोडे वेगळे वापरतेय. माज, मस्ती आणि अहंकार, ह्या तीन गोष्टी भयंकर असतात माणसामध्ये. खरंच असतात. म्हणजे एका काही काही स्टेजला ना माझा आत्मा असा संतापून उठतो जेव्हा माझं कॉन्व्हर्सेशन कोणाशी होत असेल आणि जिथे मला अक्षरशः हा जो शब्द आहे देहाहंता, अ, असं मला तो रिफ्लेक्शन तिचं दिसलं समोरच्याशी बोलताना, तर अत्यंत आतमधनं असं संतापून उठतं. एक तत्व जे आहे परमात्म तत्व, पण कंट्रोल करावा लागतो. कारण सगळ्यांनाच आपण काही सांगू नाही शकत. त्याची वेळ नाही जोपर्यंत येत तोपर्यंत आपल्याला नुसतं बघावंच लागतं, काही करू शकत नाही. त्यामुळे गप्प बसायचं आणि त्या देहाहंतेचा तमाशा बघत बसायचा. हा एक मजबुरीचं काम आहे, पण ते करावं लागतं. तर अक्षरशः ह्या तीन तोडावं लागतं. इगोज, लोअर इगो म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. हा, ही जी देहाहंता आहे ना, त्याला इंग्लिशमध्ये लोअर लोअर इगो, मनाचा, विचारांचा, इमोशन्सचा प्रचंड अहंकार, मीचा अहंकार, अत्यंत चिकट अशी ही एनर्जी आहे आणि ती जाता जात नाही. ती फक्त आपणच आपली तोडू शकतो. हम्म, आपण दुसऱ्याची नाही तोडू शकत. आणि दुसऱ्याची तोडतो तेव्हा काय करतो आपण, म्हणजे मला जर एखाद्याचं काम दिलं समजा, की आता ह्याचं हे करायचंय, ह्याला ह्याला काही सांगायचंय बाबा, किंवा ह्याला गाईड करायचंय, तर मी फार तर त्याला तिथपर्यंत इंट्रोड्यूस कर, म्हणजे म्हण आहे ना आपल्यात, घोड्याला चाऱ्यापर्यंत पाण्यापर्यंत नेऊ शकतो, पण खायचं आणि प्यायचं शेवटी घोड्यानीच आहे. तर तेवढंच करू शकतो आपण. आणि गुरुही आपल्याला मार्गदर्शन म्हणजे मार्ग दाखवतात. फ्री विलचा चॉईस, आपल्याला फ्रीडम तेवढं दिलेलं आहे. ते आपल्या मानगुटीवर नाही बसत गुरु पण कधी, की ये तू तू आता माझ्याकडे आलास ना, आता मी काय तुला सोडणार नाही, तुला मुक्ती दिलवूनच सोडणार, असं कधीच होत नाही. असं कुठलाही गुरु करत नाहीत. ते आपले बघत असतात काय चाललंय तामझाम, कुठलाही कुठे रमत बसलाय, कुठे टाइम वेस्ट होतोय, कुठे टाइमपास चाललाय. ते काही करू शकत नाहीत. त्यांना दुःखच होतं, दुसरं काही नाही होत. कारण पोटेन्शियल सोलचं माहिती असतं तेवढं जास्त आहे ते. आणि मग त्यांना फार वाईट वाटतं जेव्हा कर्तृत्व असलेला, म्हणजे आत्म्याचं कर्तृत्व, मी लोअर कर्तृत्वाबद्दल नाही बोलते, व्हेकल्सच्या. आत्म्याचं जेव्हा अनंत जन्मांची शक्ती साठलेली असते त्या आत्म्यामध्ये, आणि तरी जर तो अळमटळम करत बसला ना, तर अक्षरशः त्रास होतो गुरूंना. आणि भयंकर हृदयात पीडा होते, बघवत नाही की अरे काय चाललंय, म्हणजे हे मूर्खपणा शुद्ध. पण काही करू नाही शकत ते, कारण ह्या पाथवर कंपल्शन करत नाहीत, कंपल्सरी केलेलं नाहीये. आता आपण भगवद्गीता वाचतोय, तो त्याला समजावतोच आहे. परमात्मा श्रीकृष्ण, अरे बाबा असं आहे, अरे बाबा असं आहे. तो परमात्मा आहे, तो काही करू शकला असता. तो म्हणजे त्याचं मॅजिकल हे पण वापरू शकला असता टेक्निक्स, पण तो समजावण्याचा प्रयत्न करतोय. आणि तो 18 अध्याय समजावतोच आहे, की अरे बाबा असं आहे, अरे बाबा असं आहे, हे आहे, ते आहे, ते आहे.
ह्याला कारण अमुक आहे, त्याला कारण तमुक आहे, म्हणून तू असं करायला पाहिजे, म्हणून तू असं करायला पाहिजे, म्हणून तू युद्ध करायला पाहिजे, असं तो समजावतोच आहे. हे आहे की लक फॅक्टर हा आहे आपला म्हणायचा, सगळ्या युनिव्हर्सचा म्हणायचा, जीवांचा म्हणायचा, की अर्जुनानी तिथं फ्री विलवर धनुष्य उचललं 18व्या अध्यायानंतर आणि युद्ध केलं. हे त्याचं फ्री विलचं डिसिजन आहे. त्याच्यानंतरही जर तो म्हणला असता की तू सगळं सांगितलंस पण मला काही पटलेलं नाहीये, श्रीकृष्णानं जबरदस्ती केली नसती, ती वेळ टळली असती. मी हे काही आपल्या बुद्धीनं आणि लिमिटेड नॉलेजवर नाही बोलत आहे, मी फॅक्ट सांगते. हे असंच चालतं, हा पाथ असाच चालतो. तुम्हाला समोर आणून दिलं जातं, पुरवलं जातं तुम्हाला, म्हणजे डिसिपलला दाखवलं जातं, इंट्रोड्यूस केलं जातं, माणसं भेटवून दिली जातात. घ्यायचं का नाही हा चॉईस टोटली समोर ठेवलाय. आणि ज्या क्षणाला तुम्ही ते दान उचलताना अत्यंत भाग्यवान असता त्या जन्मात. तो तो डिसिपल, ती डिसिपल, जो काही असेल तो अत्यंत उत्तम निर्णय ठरतो तो त्याचा. पण नाही म्हणलं ना तर समोरनं कधीही प्रेशराईज नाही केलं जात, कधीही प्रेशर टाकलं जात नाही. कारण तिथे परमात्म्यानी या सिस्टम मध्ये फ्री विल ठेवलेलं आहे, इच्छा ठेवलेली आहे, तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे की तुम्ही करायचंय का नाही करायचं. जसं कर्णाला माहिती झाल्यानंतर तो चॉईस करू शकला असता की मी इकडे पार्टीत राहायचंय का तिकडे पार्टीत राहायचंय. पण त्यांनी काय निवडलं की नाही, मी आता शब्द दिलेला आहे तर ते शब्दाचा मी मान राखला पाहिजे आणि माझ्या शब्दाची व्हॅल्यू म्हणून मी तिथेच राहिलं पाहिजे. मग जे काही असेल कारण काही असू दे, पण त्याला ऑप्शन होता इकडे जायचं का तिकडे जायचं, प्रत्येकाला असतो तो. पण त्यावेळेला आपण जे ठरवतो त्याच्यावर पुढचा मार्ग ठरतो. आणि म्हणून फ्री व्हीलचं बटन आपण रोजच वापरत असतो, फ्रिक्वेंटली. रोज म्हणजे फ्रिक्वेंटली, कधी कधी रोजही वापरलं जातं जर तशा घटना कंटिन्युअस घडत असतील आपल्या जीवनात चॉईसेस करण्याच्या. नाहीतर रहाट गाडग्यासारखं जीवन चालू असेल तर तिथे नाही येत. पण मग अनेक वर्षांनी येतो असा स्टेज की बापरे, डिसिजन मेकिंगचा टाइम आला, आता मी राईट डिसिजन काय घेऊ. तिथे ते फ्री विल, जिथे तुम्हाला रस्ता चूज करायचा असतो तिथे फ्री विल. मनात प्रश्न येईल की बाबा हे काय आहे फ्री विल, हे कसं वापरतात, किंवा हे कसं ऑपॉर्च्युनिटी घ्यायची. तर जिथे तुम्हाला दोन मार्गातनं, तीन मार्गातनं रस्ता निवडायचा असतो किंवा निर्णय घ्यायचा असतो, निर्णायक स्थिती असते की बाबा मी आता इथे काय करू, तेव्हा आपण जर आपल्याला गायडन्स आलेला नसेल तर आपण थोडंसं परमात्म शक्तीला, जी असमंतात आहे सगळ्या, सर्व ठिकाणी आहे, कणाकणात आहे, तिला साथ घालावी की बाबा रे मला मार्ग दाखव. हा, पण ती साथ घातल्यानंतर तुमचा विवेक आणि सर्व इंद्रिय जागृत हवेत. कुठून मार्गदर्शन होईल हे काही सांगू शकत नाही, कोणीही सांगू शकत नाही. मग जेव्हा आपण साथ घालतो की बाबा रे मला मार्ग दाखव, बाबा रे मला, मी काय करू सांग मला, मला तुझ्याशिवाय कोणीही नाही, हे म्हणणं फार आवश्यक आहे. तू मला सांग की मी काय करू, किंवा तू मला वाचव, तू मला मार्ग दाखव, तू मला सोल्युशन दे, तू माणसाला भेटव, योग्य माणसाला, तूच माझ्याकडनं करून घे. अशा टाईपची प्रार्थना केल्यानंतर जे पुढे ऑप्शन्स येतात ते तुम्हाला दिले जातात. आणि मग त्याच्यातनं तुम्ही जसा निवडता ऑप्शन त्याच्याप्रमाणे, प्रत्येक ऑप्शन प्रमाणे पाथ पुढे वेगळा असतो. मग तो रिडिझाईन होतो आपला पाथ, ट्रॅक चेंज होतो आपला, थोडा इकडे तिकडे होतो. असं आहे सगळं. हे जीवन माणसाचं या पद्धतीनं चालतं. पण हे अत्यंत सूक्ष्म लेवलवरचं मी सांगतेय, कारण हे ढोबळमानाने लोकांना माहितीच नाही आपण असं काही जगत असतो. आपण आपले टपाटप डिसिजन घेतो आणि पुढे जातो, डिसिजन घेतो, कळतच नाही आपण आपला मार्ग बदलू शकतो असता किंवा बदलू शकतो हे माहितीच नाहीये. 95% लोकांना माहिती नाही, जे अभ्यास करतात आणि ज्यांना ह्या इतका रिअल ट्रू टीचिंग्स मिळतात ऐकायला, त्यांना हा फ्री विल वाला ऑप्शन माहिती, इंट्रोड्यूस झालेला असू शकतो. अदरवाईज नाहीच आहे. जनतेला माहिती नाही की आपण आपला ट्रॅक चेंज करत असतो आणि बदलत असतो. आपण दोष
आजूबाजूच्यांना देतो, आपण दोष परमात्म्याला देतो, आपण दोष नशिबाला देतो, आपण ज्यांना पूर्वजन्म कळलेत ते पूर्वजन्मांना देतात, कोणी कर्माला देतं. असं उगीच आपण इकडे तिकडे खापर फोडत असतो. पण खरं तर आपणच चुका करत असतो किंवा डिसिजन घेत असतो. 100% रिस्पॉन्सिबल आपण आहोत. आपल्याला अधिकारच नाही कोणावर खापर फोडायचा किंवा काहीही करायचा, बोलायचा. तर या पद्धतीनं देहांतात जाळून टाकण्यासाठी स्वधर्माग्नी माझी अभ्यासे करून, स्वधर्माचा अभ्यास आणि अग्नी म्हणजे तावून सुलाखून निघावं म्हणून चांगलं अक्षरशः तळपून सोन्यासारखं निघावं. सोनं म्हणजे आत्मा, तळपणारा सूर्य, आतमधनं जो बोलतोय तो, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हे देहाच्या अहंकाराचे ढग इकडे तिकडे पळवून लावावे लागतात. पण तो अग्नी जसा पेटतो तेव्हा ते ढग पळून जाणार इकडे तिकडे, तेव्हा जाऊन आपल्यातला परमात्म भगवंत तत्व बाहेर येतं. सर्व स्वधर्माग्नी माझी अभ्यासे करून टाकी तो जाळून देहा हंता, जाता देहा हंता नम्र झाला भूता, भूती भगवंता ओळखोनी. जेव्हा नम्र कसा होईल, कारण त्याला आपल्यातला आणि दुसऱ्यातला भगवंत दिसायला लागतो. आत्ताच म्हणलं सोनं गोल्ड, तळपणारा सूर्य आतमध्ये आहे हा दिसतो अहंकार गेला की, आणि मग तो सगळीकडे दिसतो. नेक्स्ट स्टेज, परोपकारी असे जो तत्पर, पाळी निरंतर ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्याचं पालन. ब्रह्मचर्य म्हणजे काही फक्त त्या बटू म्हणजे उपनयन संस्कार झाल्यानंतर मुलं गुरुगृही जातात आणि मग लग्न करतात. ब्रह्मचर्य एवढंच कळतं लोकांना. पण ब्रह्मचर्य हे मानसिक ब्रह्मचर्य, वैचारिक ब्रह्मचर्य, शारीरिक ब्रह्मचर्य हे सगळं आहे. त्याच्यातही 3 प्रकार आहेत. म्हणजे आपण शरीराने ब्रह्मचर्य पाळणार, लग्न नाही केलं किंवा पत्नी नाही जवळ किंवा स्त्री संभोग नाही केला, शरीरानं दिसतंय दुनियाला ब्रह्मचर्याचं मोठं पालन होऊन राहिलं. मनाने आणि विचारांनी सगळं मस्त वाटेल ते उद्योगधंदे चालू आहेत, काही ब्रह्मचर्य नाहीये. डर्टी आहे सर्व एनर्जी, नो ब्रह्मचर्य. त्यामुळे ब्रह्मचर्य पाळी निरंतर, अंतर्बाह्य ब्रह्मचर्य हवं. उपकारी असे जो तत्पर, पाळी निरंतर ब्रह्मचर्य, जन्मता स्त्री स्पर्श बाळपणी झाला, तेथोनी सोवळा सर्व जन्म, भूतमात्री देव जाणोनी ऐक, देईना जो दुःख तृणातेही. मग सर्व ठिकाणी परब्रह्म दिसतं त्याला. त्याला प्रत्येक स्त्री माते समान ठरते. म्हणून तुम्ही बघितलं असेल कुठलंही चरित्र माता म्हणतात. म्हणजे श्रीपादांचं चरित्र बघा, कुठल्याही संतांची चरित्र, प्रत्येक स्त्रीला ते माता समान मानतात, नमस्कार करतात. तिच्यामधलं स्त्री तत्व हे माते समान आहे. तिच्या पलीकडे दुसरं काहीही तत्व नाही तिच्यात. हे आहे ब्रह्मचर्य. भूतमात्री देव जाणो ऐक, देईना जो दुःख तृणातेही. काय सांगू फार अहिंसा पाळोन, काही छिन्न भिन्न करीना जो. ऐशा रहाटीचा शरीरी विशेष, अर्जुना उत्कर्ष होय जेव्हा. या पद्धतीचा रहाटीचा म्हणजे जीवन जगण्याचा तरीक्याचा, सवयीचा, वागणुकीचा जेव्हा शरीरामध्ये सवय सवय रुटीन मध्ये बसतं, डेली रुटीन मध्ये, तेव्हा त्याचा उत्कर्ष निश्चित आहे. तेव्हा भरा आले तपते कायिक, ऐसे ऐसे तू निशंक जाण बापा. हे कायिक तप आहे. नुसतंच आम्ही 4 काय ते काय बरं म्हणतात, शक्तिपीठ केली आम्ही एवढी, ज्योतिर्लिंग आमची एवढी एवढी झाली, लोक काउंट करून सांगतात. 4 राहिली, 2 राहिली, 10 राहिली, आमकी राहिली, तमकी राहिली. काय करायचं त्याचं? कायिक तप म्हणजे कायेला तपवणं, तिन्ही शरीरांना तापवून आत्म्याला तळपत्या सूर्याप्रमाणे बाहेर काढणं. त्या तिन्हीला ट्रान्सपरंट करून आतला सूर्य दिसला पाहिजे. हे कायिक तप आहे. ना की देवालय नुसतीच हिंडणं ट्रिप म्हणून. मुख्यत्वे हे तप देहेची साचार म्हणून शारीर म्हणू ते. सांगितले तप ह्या परी कायिक, निष्पाप वाचिक ऐकाता. पुढचं वाचिक तप वाचेन केलं जाणार. काया वाचा म्हणजे थॉट स्पीच ऍक्शन, त्यातलं ऍक्शनचं झालं तर स्पीच.
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. परीस तो जैसा न ठेविता न्यून लोहाचे सुवर्ण करी स्पर्शे. तैसे ऐकत्यासी देई ना जे दुःख तेवीची आणिक समीपजे. तयाच्या ही चित्ता होय समाधान ऐसे भलेपण भाषणी जा. ओघे तृणातेही होतसे पोषक घातले उदक वृक्षासी जे. भाषा कशी हवी, वाचा कशी हवी, स्पीच कसं हवं, म्हणजे थ्रोट चक्र. पहिल्या शरीराच्या तपामध्ये बेसिक चक्र, सेक्स चक्र म्हणजे स्वाधिष्ठान, हे दोन इन्व्हॉल्व होते, मेजर होते रोल त्यांचा. आता इथे हृदय चक्र, अनाहत, विशुद्धी चक्र. तर थ्रोट चक्र आणि हृदय, कारण हृदयातनं हार्ट ऍक्टिव्ह झाल्याशिवाय प्रेमाचा, प्रेमळ भाषा किंवा कंपॅशनेट मर्सीफुल ऍटिट्यूड तोंडातनं शब्द बाहेर पडणार नाहीत. कायम काय म्हणतो जस्टिफिकेशन देणार किंवा कायम क्रिटिसिझम होणार, अशा टाईपचं होणार जोपर्यंत हार्ट ऍक्टिव्ह नाही होणार. त्यामुळे इथे हार्ट चक्र आणि थ्रोट चक्र, विशुद्धी चक्र आणि अनाहत चक्राचं काम आहे. आणि ते हायेस्ट मोस्ट लेवलवर काय म्हणू शकतो आपण, ओपन होऊन ऍक्टिव्हेट होणार आहेत. आणि पहिल्या ह्याच्यात बेसिक चक्र आणि स्वाधिष्ठान चक्राचा रोल होता. परीस तो जैसा न ठेविता न्यून लोहाचे सुवर्ण करी स्पर्शे. तैसे ऐकत्यासी देई ना जे दुःख तेवीची आणिक समीपजे. तयांच्या ही चित्ता होय समाधान ऐसे भलेपण भाषणी ज्या. ओघे तृणातेही होतसे पोषक घातले उदक वृक्षासी जे. तैसे ऐकया एकासाठी बोलिले जे जाय तेणे हित होय सर्वांचेही. अमृताची गंगा लाभता साचार प्राणासी अमर करी जैसी. जे आपण झाडांना पाणी घालतो, सगळेच घालतो आपण, पण आता पॉट मध्ये असतं, कुंड्यांमध्ये असतं, ते एकच झाड असतं, त्यामुळे ते घातलेलं पाणी त्यालाच मिळतं. पण जेव्हा लँड मध्ये, अर्थ म्हणजे जमिनीवर आपण झाडं लावतो, तेव्हा काय आपण असं सांगत नाही त्या पाण्याला फक्त तगरीच्या झाडांनाच, मुळांनाच पाणी तू जा. नाही, तिथे जे गवत असतं, दुसरी काय तुळस लागली आहे, अमुक लागलंय, जे काही असेल ते सगळ्यांना ते घातलेलं पाणी जाणार आहे. माळी जेव्हा पाणी घालणार तेव्हा ते सर्वांना जाणार, सर्वांना प्राप्त होणार आहे, तृप्ती मिळणार आहे पाणी पिल्याची, आणि सर्व आनंदणार आहेत. आनंद सगळ्यांना प्राप्त होणार आहे, समाधान, सुख सगळ्यांना प्राप्त होणार आहे. तसं आपण जेव्हा बोलू, जरी आपण मेसेज एकाला देत असू तरी तो सगळ्यांना उपयोगकारक असला पाहिजे. त्याच्यातनं सगळे नर्चर झाले पाहिजेत, सगळे पुढे सरकले पाहिजेत, सगळ्यांना काही ना काहीतरी एक एलिमेंट प्राप्त झालं पाहिजे, काही ना काही मेसेज मिळाला पाहिजे, अशी भाषा. ओघे तृणातेही होतसे पोषक घातले उदक वृक्षासी जे. तैसे एकासाठी बोलिले जे जाय तेणे हित होय सर्वांचेही. अमृताची गंगा लाभता साचार प्राणासी अमर करी जैसी. आणि पापताप हारवी जी स्नाने जिव्हे गोडपणे सुख देई. तैसा जो का बोल ऐकोनियासाचा फिटे अंतरीचा अविवेक. अविवेक म्हणजे अंधार, अज्ञान, दळमट, वेब्स, किंवा आपण ढग म्हणू, क्लाउडी, आतमध्ये असलेली अवस्था, ती नुसत्या शब्द किरणांनी, प्रकाश स्वरूप ज्ञानपूर्ण शब्दांनी, वाक्यांनी ते अंतरीचा अंधकार फिटला पाहिजे, दूर झाला पाहिजे, आत प्रकाश छायला पाहिजे आतमध्ये, असे बोल. आता आपण असं काय आपण प्रवचन करायला सगळे जात नाही, आपण आपल्या परिवारात मोठे होतोय, कारण आपला पाठ तसा आहे ना. पण काही संन्यास धर्मी नाही, पण परिवारात प्रपंच परमार्थ करणारे आपण लोक आहोत. मग आता आपण हे कसं साध्य करणार, वाचिक तप कसं करणार आपण. तर आता आपण जेव्हा, आता आपल्या परिवारात सगळ्यांकडनं चुका होत असतात, म्हणजे सगळ्यांकडनंच होतात, आपल्याकडनं पण होतात, समोरच्याकडनं पण होतात, ठीक आहे. तर आता जेव्हा स्पेशली आपण ऍज अ पॅरेंट आपण मुलांना ओरडतो, मुलांची चूक आपलं कामच आहे, ते आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे.
आपण स्कल्पचर बनवतोय ना, चांगलं घडवतोय, ते एक चरित्र घडवतोय. मूल म्हणजे ती काय आपली प्रॉपर्टी नाही आहे. आपण एक चरित्र घडवतोय, आपल्याला टास्क दिलेला आहे की याला तू सांभाळ, याला मोठं कर. ते काय नुसतंच खायला प्यायला घालून कॉलेजला घालून मोठं करायचं नाही, त्याला शेप द्यायचा आहे. तर आता आपण त्याला बोलणार कसं? तर त्याला जेव्हा समजावतो त्याची सिच्युएशन, ती अशा पद्धतीनं उदाहरणं देऊन, अशा पद्धतीनं भाषा वापरून समजवायची की बाजूला बसलेला तो त्याच्या लेवलवर रिलेट करू शकला पाहिजे. अर्थातच ही एक कला पण आहे आणि हे एक काय म्हणू शकतो, एक एक स्किल आहे वेगळं. पण ते शक्यतो आपण करण्याचा प्रयत्न करावा. टोचून नाही बोलायचं, टोमणे मारणं नाही. इथे टोमणे नाही मारायला सांगितले, टोचक बोलायला नाही सांगितलेलं, टोचायला नाही सांगितलेलं. आपण मुलांना बोलतो म्हणजे मॅक्झिमम लोक टोमणेच मारत असतात. टोमणा नाही मारायचा आहे, त्याला अवेअरनेस द्यायचा आहे. गुरु जे आपल्याला देतात ना, ते आपण प्रपंचात आपल्या फॅमिलीला करायचं, पण प्रापंचिक लेवलवर. गुरु स्पिरिच्युअल लेवलवर काम करतात. आपण आपल्या याच्यामध्ये प्रापंचिक लेवलवर आपण ज्ञान वाटायचंय. आपण सांगायचं हे असं आहे, असं आहे, असं आहे. आणि हा, पुन्हा गुरु जे फ्रीडम देतात ते समोर त्याला द्यायचं असतं. मी जे सांगतो ते तू कर असं कधीही फॅमिली मेंबरला म्हणायचं नाही, मुलांना तर त्याहून नाही म्हणायचं. त्यांना फ्रीडम द्यायचं. थिंक ओव्हर इट. माझ्या पॉइंटवर मी हे सजेशन दिलंय, यू यूज युअर ब्रेन, तुझी मेंटल फॅकल्टी यूज कर असं त्याला सांगायचं. कोणालाही ज्याच्याशी तुम्ही बोलता त्याला म्हणायचं, जेणेकरून आपल्या प्रश्न करण्यानी, सजेशन देण्यानी तो विवेकाच्या दृष्टीनं काम करतो अननोईंगली. आणि त्याची मेंटल फॅकल्टी, मेंटल बॉडी डेव्हलप होते. नुसतं सांग काम्या हो नाम्या ते नाही करायचंय आपल्याला. आपल्याला कमांड नाही द्यायचा, कमांडिंग ऍटिट्यूड नाही पाहिजे. त्याला सांगायचं हे असं असं आहे, ह्याची ही साईड आहे, त्याची ती साईड आहे, तुला जे योग्य वाटतं ते तू कर. आणि मग बघायचं, ऑब्झर्व करायचं काय नक्की डिसिजन होत आहे. तरी पण मातेच्या रोलमध्ये पुन्हा एकदा जर कळतंय की अरे यार हा याला सांगून फ्रीडम देऊन नाही देऊन राहिलं, पुन्हा एकदा नर्चरिंग करायचं आहे. हा कंटिन्युअस प्रोसेस आहे. पण कुठेही एकाही पॉइंटवर त्या चाइल्डला असं नाही वाटलं पाहिजे की अरे मला ना चमच्यानीच भरवतात, सगळे निर्णय तुम्हीच देता, तुम्हीच मला सांगता, तुम्हीच माझं सगळं ठरवता. असं अजिबात आयुष्यात कधी वाटलं नाही पाहिजे. असं मॅजिक पाहिजे शब्दांमध्ये. त्याला एंड ऑफ द लाईफ त्याला हेच वाटलं पाहिजे, वा वा वा, मला माझ्या पॅरेंटनी फार सुंदर नर्चरिंग आणि नरिशमेंट इतकी दिली आहे ना, की मी भाग्यवान आहे अक्षरशः. हाच शब्द त्याच्या तोंडात नकळतपणे पण निघाला पाहिजे, जाणतेपणी अजाणतेपणी दोन्ही अर्थाने निघाला पाहिजे. मग निघाला पाहिजे, मग ते आपलं क्रेडिट ते नाही, काय त्याच्याबद्दल मी बोलत नाहीये. दॅट इज नॉट आवर क्रेडिट. कारण आपल्यालाही वर्ण आलेलं आहे, बुद्धी हे सगळं बोलण्याची. आणि म्हणून आपल्या परिवाराला बोलताना हे वाचिक तप आपण करू शकतो. गोडीनं प्रेमानं समजावून सांगावं, तरी चूक करत असेल तरी त्याला मग आणखीन एक लेअर खोलून खोलून सांगावं. काही लोकांना पटकन नाही समजत. मग हा ह्याची बुद्धीच नाठ्याच आहे, हा मग याची बुद्धीच आहे, ह्यांना कधी कळतच नाही, ह्यांना पटकन सांगितलेलं समजतच नाही, ह्याला खूप खोलून सांगावं लागतं. अरे ठीक आहे, एवढे सगळे व्हरायटी आहे त्याच्यात ही एक व्हरायटी. ऍक्सेप्टन्स. जसं आपल्याला मटेरियल मिळालंय, आपल्या पदरात पडलंय, ते पवित्र आहे असं म्हणायचं असतं. ऍक्सेप्टन्स इज अ व्हेरी बिग थिंग. ऍक्सेप्टन्स ठेवला की प्रेम वाढतं, दुसऱ्याबद्दल प्रेम वाढतं, जसा आहे तसं त्याला ऍक्सेप्ट केल्याने. आणि मग प्रेमापोटी आपण समजावतो की अरे नाही हे असं आहे, ह्याच्यात हे असा बघ विचार करून, तसा बघ विचार करून, तू याला असं बघितलंस का, हे केलं तर काय होईल बघितलंस का, ह्यानी हे परिणाम होतील. आणखीन उकलून सांगायचं, पेशन्स नाही जाऊ द्यायचं. आणि हे सर्व काम निष्काम कर्मयोगात करायचंय. त्याला झालर निष्काम धर्माची आणि कर्माची पाहिजे. राग नाही आला पाहिजे ऍक्सेप्ट नाही केलं म्हणून आपलं ओपिनियन, कारण तो त्याचं फ्री विल वापरतोय असा शेवटी विचार करायचा एंडला. कारण जरी आपण घडवत असलो ना मुलांना, किंवा आपल्या परिवारातल्या लोकांना, तरी प्रत्येक जण आपलं सोलचं एक डिसाइड करून आलेला आहे, तो सोल प्रत्येकाचा. आता आपल्याला बघताना आपण बाहेरनं बघतोय,
नीट समजून घ्या आता जे मी बोलतेय ते. आपण त्याला बाहेर न बघतोय, पण ते जसं तुम्ही मूवी बघितली का? अवतार मूवी इंग्लिश एक आली होती, हिंदीत सगळ्या लँग्वेज मध्ये आली होती नंतर. त्या अवतार मूवी मध्ये फर्स्ट पार्ट मध्ये ते असं मोठं ह्यूज असं रोबोट बनवलेला, त्याच्यात ते माणसं बसतात आणि ते मोठ्या रोबोटनी सगळं डिस्ट्रॉय करतात. ते ऍक्च्युली आपण तसे असतो. आतमध्ये आपण सोल एवढूसा, हे एवढं मोठं बाहेरचं पर्सनॅलिटी. त्यामुळे आतून त्या माणसाला कळतच नाही आपण नक्की कसे वागतोय. पण जेव्हा बाहेरनं आपण त्या रोबोटला आणि आतल्या सोलला बघतो, की सोल कसा चालवतोय आणि रोबोट कसा चालतोय, आपल्याला कळत असतं की काय प्रॉब्लेम आहे, कुठे प्रॉब्लेम आहे. सगळ्यांनाच कळतं, सगळे ज्ञानी आहेत ना, आत्मस्वरूपात आहेत सगळे. आपल्याला बाहेरनं कळतं की अरे हा चूक करतोय, हा बरोबर चाललाय, हा बरोबर सांगितलं तसं करतोय किंवा हा नाही करत आहे. आपल्याला कळतंय, पण आतला सोल त्याचा काहीतरी एक एक प्लॅन मोठा घेऊन आलेला आहे, की मी असंच जीवन जगणार. कमिटमेंट्स असतात. सोलनी काहीतरी कसमे वादे पूर्वजन्मात घेतलेले असतात. त्याचा तो पाथ ठरवून आलेला असतो. काही कर्म न्यूट्रलाइज करायचं प्रॉमिस घेऊन आलेला असतो. मग आपण तिथे फार नाही इंटरफिअर करू शकत. एका सर्टन एक लाईन असते, एक हिडन लाईन आहे, त्याला पलीकडे नाही जाऊ शकत आपण. ती लाईन कधी येते ते आपणच ओळखायचंय. ती काही अशी दिसणारी नाही आहे. हे थोडस मी खूप ऍडव्हान्स लेवलचं बोलतेय सगळं, पण ते आवश्यक आहे बोलणं. कोण कसा, कितपत तयारीचा, कोण ऐकेल आणि घेईल, त्यामुळे सगळं सांगणं आवश्यक आहे. तर ती जी लाईन आहे हिडन, इनविजिबल, ती लाईन आपल्याला कळली पाहिजे की या लाईनच्या पलीकडे मी नाही जाऊ शकत दुसऱ्याला गाईड करताना. त्यामुळे लगेचच थांबून जायचं, पाय तिथे पडायला लागला की 2 पावलं मागे यायचं, की नाही बस माझा रोल संपला, माझी लिमिट संपली, मी ह्याच्या पलीकडे नाही जाऊ शकत. आणि मग फक्त बघायचं तो काय करतोय. मग त्याला कोसायचं पण नाहीये, काहीही करायचं नाहीये. शिव्या, शाप, वाईट अपशब्द, वाईट इच्छा तर बिलकुल नाही करायच्या बाबा, त्या खूप डेंजरस असतात. हे सगळं काहीही करायचं नाहीये, पाहायचं नुसतं. आणि शेवटी कन्क्लुजनला एकाच जायचं, की ओके ह्याचा पाथ असाच आहे, तो त्याच्या ठरवलेल्या पाथवर चालतो आहे आणि त्याला परमात्मा पुन्हा आतून संदेश देणार आहे, हा ट्रस्ट ठेवायचा. हे सगळं ना आतूनच आपलं अंडरस्टँडिंग जेव्हा वाढतं ना, तेव्हा हे सगळं खूप सहजपणे होतं आपल्या आतून. सहज होतं, तिथे कुठली भावना नाही लागत, नाही यांनी माझं ऐकलं नाही आता असंच होणार, हे असं काहीही नसतं तिथे. खूप स्वच्छ, शुद्ध, छान, उत्तम, मस्त, आनंद, ब्लिसफुल स्टेट आहे ही. की जेव्हा समोरच्याला सांगूनही आपल्याला कळतं अरे ह्यांनी काय म्हणतात ना, ते खेळ असतो ना, त्यांनी अमुक दान उचललं, म्हणजे मला तरी अशी मजा येते बघताना एका लिमिट पर्यंत. मी माझ्या माझ्या बाहेरच्या प्रत्येक व्यक्तीला या पद्धतीनं ऑब्झर्व करते. या रोबोटच्या बाहेरच्या सगळ्या व्यक्तींना मी अशा पद्धतीनं ऑब्झर्व करत आलेली आहे कायमच. मी बघत आले की काय करतो हा माणूस, ओके ह्यानी हे चूज केलं, ठीक आहे बघू पुढे याचं काय होतं. पुन्हा त्याला तिथे ठेच लागली तर मग तूच केलं ना, तूच निवडलं, बस आता, असं पण नाही म्हणायचं. पुन्हा जर तर अरे माझं मी बहुतेक चुकीचं ठरवलं, आता आता मी इथे काय करू, तर तिथे त्या पायरीवर त्याला पुन्हा आपण सल्ला द्यायचा. आपलं काम थांबत नाही, ते हे इथे बोललेलं आहे. वाचिक तप ते आहे. एकदा सांगितलं झालं, आता नाही हं मी काही, तुझं तू बघ. नाही नाही नाही, वाचेनं कायम दुसऱ्यांना सुखावह करण्याचं, प्रकाश दाखवण्याचं कार्य सतत झालं पाहिजे. असं होतं ना, आता फोन येतो कोणाचा, म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, तिला मी सांगितलं, ती थोडस माइंड असा रिबेलियन टाईप, म्हणजे एक सांगितलं की ती दोनच करणार. 99% मी तिला सांगतच नाही काही, मी ऑब्झर्व करत असते. दरवेळेस काहीतरी प्रॉब्लेम घेऊन आला की मग मी सांगून बघते, ऐकण्याचा मूड सेन्स करते आणि मग सांगते. तरी पण ते स्वभाव आहे, ते घेऊन आलाय ना, रोबोट आहे तो बाहेरचा, त्यामुळे ते ऐकणार नाहीये. आतमध्ये आत्म्याला पटलेलं असतं, हे मला पण कळतं. पण रोबोट बाहेरचा नाही ऐकणार आहे, पर्सनॅलिटी, कारण ह्यूज आहे ना, त्याचं महत्व, अहंता, देहाहंता आहे ती, ते ह्यूज आहे, ते नाही ऐकणार आहे. मग मी बघत राहते, मग पुन्हा एक 15 दिवस, महिना, काहीतरी काळ जातो, पुन्हा ठेच लागते, पुन्हा अरे अरे ऐसा ऐसा ऐसा.
तर मी म्हणते मागच्या वेळेला तुला मी सांगितलं होतं, पण चल ठीक आहे, आता हे करून बघ, आता अमुक कर, आता असा विचार कर. मग परत मग त्यातला अर्धच घेईल, पावच घेईल, नाही तर पूर्ण घेईल, डिपेंड. असं प्रत्येकाबरोबर होतं, वेगळ्या वेगळ्या लेवलवर, वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं. तर आपणही हे वाचिक तप असं आहे, ते ते थांबवायचं नाही आहे ते, उगीच आणि वाटत पण नाही सुटायचं आहे. विवेक, आपल्यात विवेक हवा. कधी कधी शब्दांचा नळ सोडायचा आहे आणि कधी पाणी थांबवायचं आहे. कधी काय म्हणतात ना, टिप 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 पडत राहिलं पाहिजे, कधी फोर्सनी गेलं पाहिजे. हे सगळा कंट्रोल आपला विवेकाचा आपल्या माउथवर पाहिजे. कधी गोड भाषा, कधी म्हणजे चिडून. एखाद्या वेळेला असं होतं की अरे नाही, हे चुकीचं चाललंय, बोललंच पाहिजे ठाप. मग तिथे दणका द्यावा लागतो, पण त्याच्यातही मऊ असा तो भात असा असतो की तो लागत नाही रपाटा मारलेला शब्दांचा. तर समोरच्याला पुन्हा त्याच्या प्रकाशच टाकतो. हे खूप स्किल आहे, खूप मोठं. हे डेव्हलप करायचं आपण. संतापलो तरी तो शब्द असा पाहिजे की त्यातनं पुन्हा प्रकाशच, झण दिवे लागले पाहिजेत आतमध्ये बुद्धीत त्याच्या. अंधार नाही, पुन्हा इन्सल्ट झाला, मायूस, एन्झायटी, डिप्रेशन, त्याच्यात नाही घालायचंय आपल्याला त्याला. अँगर, असा शब्द टाकायचा आहे, अशी भाषा, असा असा लहजा भाषेचा, असा टोन, असे शब्दांची निवड, पूर्ण आपलं इंटेन्शन, हे सगळं तिथे इतकं छान मिक्सचर. आपण एखादा पदार्थ बनवतो असं पाहिजे की बडगा तर बसला पाहिजे, पण त्यातनं ट्यूब पेटली पाहिजे आतमध्ये. अंधार नाही करायचा आपला, हर्ट नाही करायचंय. हे आहे वाचिक तप. तयांच्या ही चित्ता होय समाधान, ऐसे भलेपण भाषणी ज्या, ओघे तृणातेही होतसे पोषक, घातले उदक वृक्षासी जे, तैसे एकासाठी बोलले जे जाय, तेणे हित होय सर्वांचेही. अमृताची गंगा लाभता साचार, प्राणासी अमर करी जैसी, आणि पाप ताप हारवी जी स्नाने, जिव्हे गोडपणे सुख देई, तैसा जो का बोल ऐकोनी असाचा, फिटे अंतरीचा अविवेक, भेटे अनादित्व आपुणा आपणा आपुले, अविट ज्या बोले सुधे ऐशा. अमृताप्रमाणे परमात्म सुख मिळालं पाहिजे की आहा हा काय गायडन्स आहे. अक्षरशः गायडन्स मध्ये टर्न झालं पाहिजे ते. मुलांनी असं म्हटलं पाहिजे, आई बरं झालं त्या दिवशी तू बोललीस, अहो बाबा बरं झालं तुम्ही अमुक हे खूप छान सांगितलंस, मला सांगितलं तुम्ही मला समजावं. किंवा अरे मित्रा तू फार छान सांगितलंस. हे हे जरी शब्द सिच्युएशन काही असलं तरी शेवटी प्रकाश, अंतरात प्रकाशच पडला पाहिजे. बोलणे ऐसेच व्हावे सत्वगुणी, कुसे जरी कोणी नम्रतेने, ना तरी देवाची स्तुती स्तोत्रे गात, बैसणे निवांत आवडीने, किंवा चालविणे वाचे अहर्निश, वेद मंत्र घोष स्वस्थ चित्ते, तीनही वेदांसी राहावया स्थान, जणू ते वदन वेदशाळा. आणि मग अशा आता हेच आता एवढं सगळं जे वर्णन मी केलं की आपण प्रपंचामध्ये कशी भाषा, कसे शब्द, कसं बोलायचं, कसा टोन, हे सगळं केल्यामुळे आपण दुसऱ्या अनंत जीवांना केवळ सुख, समाधान, शांतता आणि ज्ञान, प्रकाश, हे 4-5 एलिमेंट दिल्यामुळे आपलं थ्रोट चक्र ऍक्टिव्ह होतं. आणि जे आपण देतो त्याच्या 10 पट आपल्याला प्राप्त होतं. आणि प्राप्त होणार म्हणजे आपल्याला ज्ञान प्राप्त होणार. हे आहे शरीरानं करायची साधना. साधना ही काय आसनावर बसून हठयोग करून क्रियायोग, मी पुन्हा पुन्हा सांगेन ते सगळ्यात एंडला येतं, किंवा एखाद्या स्पेशल इन्कार्नेशन मध्ये येतं, जेव्हा तिथे उच्च लेवलवर त्या प्रकारची साधना होते. पण पहिली साधना इथून सुरू करायची आहे. शरीरानं साधना करायची 24 तास. ही आहे ती जिवंत साधना, उठता बसता केलेली साधना, 24/7 असलेली साधना. आणि त्याच्यानं आपलं थ्रोट चक्र, सरस्वती वष्ण म्हणतो ना आपण ते, म्हणजे काय आपल्याला काही कुठली हे प्राप्त नाही होणार आहे.
काय म्हणतात, मी बोलेन तो शब्द खरा होईल वगैरे, तसं काही नाही मी सांगत आहे. त्या होतात पण गोष्टी, कारण थ्रोट चक्र ऍक्टिव्ह होतं ना, मग ते येतात. म्हणजे कारण थ्रोट हा हार्ट पासून सगळे इम्पॉर्टंट चक्रास आहेत स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट, हायर स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट मधले. थ्रोट चक्र खूप मेजर रोल करत आहे त्याचा. त्यामुळे कदाचित त्या सर्टन लेवलवर ते ओपनही होईल, काही सांगू नाही शकत. डिपेंड करतं प्रिव्हियस लाईफमध्ये काय साधना केली असेल त्याच्यावर, आणि सोलच्या प्युरिटीवर. तर त्यामुळे ते होऊ शकतं. पण म्हणजे इथे जे म्हणलंय, बोलणे ऐसेच व्हावे सत्वगुणी, पुसे जरी कोणी नम्रतेनं, नातरी देवाची स्तुती स्तोत्रे गात, बैसणे निवांत आवडीने, किंवा चालविणे वाचे अहर्निश, वेद मंत्र घोष स्वस्थ चित्ते, तीनही वेदांसी राहावे असताना, जणू ते वदन वेधशाळा, किंवा शिवाचे का श्रीहरीचे नाम, नाचावे सप्रेम सुखी नित्य, केले निरूपण ऐशा परिदेख, अर्जुना वाचिक तपाचे हे. काही लोकांचं मंत्रघोष एक सगळं उलट बोलते मी, दुसरी साईड सांगते आता. की सगळं अगदी रामाचा जप किंवा कसला जप 24 तास अगदी करत राहतील, आणि बोलायला तोंड उघडलं की अरे 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 अरे, काय भाषा, काय शब्दांचं सामर्थ्य, काय बुद्धी. असं वाटतं अरे, आता ते मंत्र म्हणत होते ना, आता तर स्तोत्र म्हणत होते, आता तर देवाचं म्हणत होते, ह्याला काय झालं, असं दिसतं आपल्याला. तोंड बोलायला उघडलं की मागे मी एकदा एक एक्झाम्पल सांगितलं होतं ना, मी स्कूलमध्ये नोकरी करत होते, ते मॅडम तिथल्या ऍडमिन हेड, काय ती म्हणजे तोंड उघडलं की तलवारच, कापणारच ती मुंडक समोरच्याच. भयंकर, म्हणजे मला तर म्हणजे तलवार सुद्धा मला छोटी वाटते, म्हणजे इतकं धार जिभेला. बाप रे, मी कधी या जन्मात तरी विसरू नाही शकणार त्या स्त्रीला. कठीण आहे, म्हणजे कसं करावं. तर त्यामुळे आपलं आपलं बोलणं, आपली वाचिकता असं हवं की त्याचा इफेक्ट अहर्निश, रात्रंदिवस वेद मंत्र घोष करून सुद्धा जेवढं सामर्थ्य येत नाही तेवढं थ्रोट ऍक्टिव्ह झालं पाहिजे. कसं होईल बरं हे कम्पॅरिझन, तुम्ही म्हणाल एवढं कसं शक्य आहे? वेदांचं मंत्रघोष करणं आणि साधं आपल्या भोवतीच्या लोकांशी गोड बोलणं, तेवढंच सिमिलर, कदाचित जास्त पॉवरफुल आहे आपल्या बरोबरच्या लोकांशी गोड भाषेत बोलणं. आणि गोड भाषा म्हणजे नुसती भाषा, सांगितलंय ऐकलंय म्हणजे गोड भाषेत, आणि मनात नुसतं काव 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 शिव्या घातल्या, वर खाली ते नाही हा. पूर्ण म्हणजे अंतर्बाह्य वाचा पाहिजे. नाहीतर तोंडाने बोलतायत, गोड बोलायला सांगितलंय, माहिती ऐकलंय म्हणून कुठेतरी, पण मनामध्ये त्याचं ह्याला बरं हे मिळालं, त्याला बरं ते मिळालं, ह्याचं बरं चांगलं चाललंय, त्याचं हे नाही पाहिजे. नाही तर काही उपयोग नाहीये, आपणच फसवतोय आपल्याला. ते पण सांगते आत्ताच की इमोशनल बॉडी, मेंटल बॉडी, बॉडी क्लीन पाहिजे. अर्थातच मनी वसे काय मनात असतं तेच माणूस बोलतो, हे पण हे येतं, रियालिटी बाहेर येते माणसाची. तेही लपून नाही राहत, तोंडात येतच, शब्द येतात. आपण म्हणतो ना, तुझ्या मनात होतं तेव्हाच तू बोलला, नाही तर असं कसं काय बोलू शकतो, असं आपण समोरच्याला म्हणतो. म्हणजे मनात असतं ते येतं, पण कधी कधी खोटं वागणारे पण कमालीचे लोक असू शकतात. तर त्यामुळे ते तसं नाही करायचंय. तर मी म्हणत होते, वेदमंत्र घोष किंवा वेदांचा अभ्यास किंवा एखादं स्तोत्रपाठ रोजचा जप करणं तोंडानी, ह्यानी जे होईल ते नुसतं वाचिक तप फॉलो करण्याने कसं मिळेल. त्याचं कारण असं आहे, कदाचित जास्त मिळेल, स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटच्या पाथवर जास्त बेनिफिट होईल थ्रोट चक्र ऍक्टिव्ह झाल्याने. आणि हार्ट, त्याचं कारण आहे टेक्निकल नाही, त्याचं कारण आहे ज्याच्याशी तुम्ही बोलता त्या अनंत परमात्म स्वरूपांना आपण प्रसन्न करतो आहोत. त्या आत्म्यांना सुख दिल्यानं परमात्म्याला डायरेक्ट एवढ्या एवढ्या काय म्हणू शकतो, परमात्म्याची रूप आपल्या भोवतालची, एवढ्या सगळ्यांना अंतःकरणात प्रकाश दिल्यानं, मनाला शांती दिल्यानं, आपल्याला वेदमंत्र घोष करून जेवढं पुण्य म्हणू शकतो किंवा थ्रोट ऍक्टिव्ह नाही होणार, तेवढं गोड भाषा आणि वाचिक तप केल्यानं होऊ शकतं. ऍक्च्युली होऊ शकतं. कारण त्याचं कारण असं आहे की आता जेव्हा मुलांना आपण सांगतो, आपल्याला बाह्यदृष्ट्या ते आपलं मूल आहे, आपल्या शरीरातनं आलेलं आहे, निर्माण झालेलं आहे.
किंवा हा 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 काय नवरा आहे, ही काय सासू आहे, अमुक आहे धमुक आहे, नाती आहेत, आपल्या भोवतालची माणसं आहेत. पण एक तऱ्हेने ते आत्मे आहेत. आणि जेव्हा आपण तळतळीनं आतून मनापासून त्यांना गाईड करायचा प्रयत्न करतो, मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या हिडन लाईन पर्यंत, तर किंवा कदाचित ती क्रॉस केल्यानंतर म्हणजे ती ऐकून त्यांनी आपला पाठ घेऊनही त्यांनी जो डिसिजन घेतला पुन्हा आपल्याकडे आला, पुन्हा आपण त्याला सांगतो, हे जे आपलं रेग्युलर प्रॅक्टिस चालते, तर ते सोल लेवलवर होते. सोल लेवलवर होत असते आणि करायची असते. म्हणजे काय की मी माझ्या पत्त्याला न सांगता माझं काय म्हणतो आपण, माझं मूल किंवा फिजिकल हक्क आपण न दाखवता आपल्या मार्गदर्शनाने त्या आत्म्याचा तो प्रवास उच्च प्रतीचा होणार असतो आणि त्या आत्म्याचा तो प्रवाह प्रवाह आणि प्रवास पूर्ण अत्यंत दैदिप्यमान होणार असतो. आणि तो जे टार्गेट ठरवून आलाय, पर्पज घेऊन आलाय, ते सक्सेसफुली पॉसिबल होतं. त्यामुळे आत्म्याला सेवा देणं ते परमात्म्याला सेवा दिल्यासारखं होतं. आणि म्हणून हा आत्म्याच्या भूमिकेतला ऍटिट्यूड हवा हे सगळं जगताना. कायिक तप आणि वाचिक तप आत्मभूमिकेतून केलेलं हवं. आत्मा दिसला पाहिजे दुसऱ्याचा. मग मी यांना सांगितलं त्यांना सांगितलं इतक्यांना मी गायडन्स दिला तितक्यांना ते नाही, ते काय त्याला काय अर्थ नाहीये. नॉनसेन्स आहे बिलकुल. हे काउंटिंग नाही झालं पाहिजे. समोर आला, सोल्युशन मागायला आलाय ना तर द्यायचं, मागितलं नाही तर नाही द्यायचं. मग द्रष्टा बनायचं आणि देऊनही द्रष्टा बनायचं. द्रष्टा बनणं, द्रष्ट्याच्या भूमिकेत जेव्हा आपण असतो तेव्हा आपण स्वतः आत्मभूमिकेत असतो. कारण आत्मा हा द्रष्टा आहे. ऑब्झर्वर मोडवर जगायचं आणि ऑब्झर्वर मोडवरच समोरच्यालाही बघायचं, जेणेकरून आपण भूमिकेत स्थिर होतो. आणि या पद्धतीनं ती वाचिक तप ही झालं पाहिजे. तीनही वेदांसी राहावया स्थान, जणू ते वदन वेदशाळा, किंवा शिवाचे का श्रीहरीचे नाम, नाचावे सप्रेम मुखी नित्य, केले निरूपण ऐशा परिदेख, अर्जुना वाचिक तपाचे हे, तप मानसिक आता सांगू ऐक, ब्रह्मांड नायक म्हणे कृष्ण. थॉट स्पीच अँड ऍक्शन. थॉट वर आता येत आहेत ते, स्पीच अँड ऍक्शन झालं काही कणी वाचित, आता थॉट मानसिक. मन प्रसाद सौम्यत्व, मौन मात्म विनिग्रह, भाव संशुद्धि तप रित्येत तपो मानस मुच्यते, तरंग रहित सरोवर शांत, किंवा नभ प्रांत मेघावीण, चंद्र जैसा कला वैषम्य विहीन, सर्पाविण मन चंदनाचे, ना तरी क्षीराब्धी मंदरा वाचोन, किंवा चिंताहीन भूप जैसा, तैसे जेव्हा मन संकल्प विहीन, राहावे रंगून आत्मरूपी. मन कसं हवं? मन तरंग रहित हवं. मनात रोज टंगडंग 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 विचार येतात, तरंग उठतात, खळबळ माजतीये. तसं नाही, शांत. शांत म्हणजे कधी कधी शांतचा अर्थ पण गडबड आहे. आपण म्हणतो हो आम्ही शांतच असतो, पण त्याच्यात संकल्प विकल्प चालू असतात, प्लॅनिंग चालू असतं, आजचं उद्याचं परवाचं, ह्याच्या लाईफचं त्याच्या लाईफचं स्वतःच्या लाईफचं. तर ते तरंगच आहेत, ते शांतपणा नाहीये. शांत शांत मन हे फार वेगळ्या स्टेजवर जात. तिथे परमात्म्याच्या अनुसंधानात असलेलं मन शांत असतं. किंवा एका शांत मन हे हायर मेंटल प्लेनवरच जर खरं असेल तर अनुभूती येते. आपण फिजिकल प्लेनवर जगत असताना पण मेंटल प्लेनवर आपण काही हायर लेवलचे एक्सपिरियन्सेस करत असतो, ते शांत मन. अदरवाईज आपण जे जनरल म्हणतो हो आम्ही शांत आहे, हा शांत आहे, तो शांत आहे, त्याला काय वायफट बडबड आहे, ती त्याला काही अर्थ नाहीये. त्यामुळे तसं नाही, तसं शांत म्हणायचं नाहीये. इथे तरंग रहित एकही तरंग नाही उठला पाहिजे.
सरोवर शांत किंवा नभप्रांत मेघावीण. एखाद्या दिवशी आकाश एकदम निळ मस्त दिसतं, एकही जरा पण व्हाईट स्पॉट तिथे दिसत नाही. तसं चंद्र जैसा कला वैषम्य विहीन, सर्पाविण वनचंदनाचे, ना तरी क्षीराब्धी मंदरा वाचून, किंवा चिंताहीन भूप जैसा. राजाला चिंता कधी चुकली नाही, पण चिंताहीन भूप कसा असू शकेल, तसं मन पाहिजे. तैसे तैसे जेव्हा मन संकल्प संकल्प विहीन राहावे रंगून आत्मरूपी. मी आता सांगितलं की जेव्हा आपण शांत म्हणतो तर तिथे अनुसंधान असतं आत्मरूपाशी, म्हणजे परमात्म्याशी. अखंड संवाद चालू असतो तेव्हाच ते शांत. नाही तर ते शांततेला काही अर्थ नाहीये. थॉटलेस पण नाही असलं पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो हो माझ्या मनात काहीच विचार नाहीये, तसं नाही. मग तिथे विचार म्हणजे चिंतन, हे म्हणजे एक एक कनेक्शन, अनुसंधान म्हणतो ते. ते काही प्रॅक्टिकल प्रॅक्टिस नाहीये. ते असं एखादं कापड जसं पाण्यात भिजतं ना, भिजलेलं राहतं, तसंच ते स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल नाही, परमात्म्याच्या एनर्जी मध्ये असं भिजलेलं मन पाहिजे. आत बाहेर तेच, अशी अवस्था. थॉटलेस नाही. आपण कधी कधी म्हणतो "हो, माझ्या मनात आता काहीच विचार येत नाहीत, मी बिलकुल शांत असते." ते नाही. ते ब्लँक माइंड म्हणू शकतो आपण त्याला, एम्प्टी माइंड म्हणू शकतो. असं अशा टर्म्स नाही आहेत, पण असं म्हणू शकतो त्याला. कारण एम्प्टी म्हणजे एम्प्टी, तसं एम्प्टी नाही व्हायचंय आपल्याला. आपल्याला इकडचं काढायचंय आणि तिकडे भिजवायचंय. तर ते ती प्रोसेस झाली पाहिजे. एम्प्टी नाही राहिलं पाहिजे. उष्णते वाचून असावा प्रकाश, चोथ्या विण रस अन्नी जैसा. पोकळी वाचून आकाश ते जैसे, आत्मरूप तैसे देखे जेव्हा. आत्मरूप म्हणजे तिथे आत्म्याच्या भूमिकेत असलेलं मग ते परमात्म्याशी चिंतनच असतं. तर आत्मा जेव्हा ऍक्च्युअल असतो ना, सोल आहे ना, ती सोल एनर्जी जी आहे ना, ती अखंड आत्मस्वरूपाचाच एक भाग आहे. म्हणजे कसं सांगू, सूर्याचा किरण आहे ना, तो त्याच्यातनं सूर्यापासून वेगळा होऊ शकतो का? नाही होऊ शकत. तसं आहे आपलं आत्मा. हा त्या परमात्म्याचं पार्ट आहे, सेल आहे म्हणा, एक एक छोटा एलिमेंट आहे म्हणा, छोटस पार्ट आहे त्याचा. तर तो तत्व तत्स्वरूपच होणार आहे ना, परमात्मा स्वरूप. तो एमटी नाही राहू शकत. फक्त इकडचे विषय नाही, तर तो परमात्मा रूप झाला किंवा त्याच्याशी विलीन झाला, असं आपण म्हणू शकतो. तेव्हा ते संकल्प विकल्पा मुकोन होतसे विलीन तया माझे. आलीच पुढची लाईन. एक एक मिक्स मिक्स होऊन गेला तो त्याच्याशी, परमात्म्याशी. कारण जिथला आहे तिथला, त्याच्यात मी इकडचं एलिमेंट काहीच नाही उरलं, असं होतं. त्यामुळे ते थॉटलेस असणं पण शांतपणा नाही आहे. त्याचं म्हणजे एक खूप हे होऊ शकतं, ब्लँक माइंड म्हणून म्हणतो आपण, एम्प्टी माइंड. म्हणजे त्याला लेझीनेस आला, विचार करायची पण हे नाही, कपॅसिटी नाही आहे. हायर मेंटल प्लेनवर तसं नाही होत. हायर मेंटल प्लेनवर एक एक फ्रिक्वेन्सी वेगळी असते. नाही आता ते सगळे गोष्टी मी शब्दात नाही सांगू शकत आहे, त्या अनुभवायच्या गोष्टी आहेत. पण तिथे हे जे मी बोलतेय ना, की पूर्ण भिजल्यासारखं एखादं मलमलचं कापड जसं पाण्यात भिजवावं ना, तसं तसं ते परमात्म्यात ओलं चिंब भिजलेलं असतं. तसं मी उदाहरणच देऊ शकते. मी सांगू नाही शकत. त्या अनुभवायच्या गोष्टी आहेत. त्यामुळे ज्याला अनुभवेल त्याला कळेल मी काय बोलले होते ते, किंवा बोलतीये. मनाचे अस्थैर्य लोपोनी अजाय, हिवांग ते काय हिवे कापे. आणि मग जेव्हा असं होतं ना, म्हणजे मी जे सांगते ते भिजून जातं परमात्म्याच्या रसात, तेव्हा मग चिंता नाही उरत फिजिकल प्लेनच्या, किंवा क्वेश्चन्स येत नाहीत, डाऊट्स येत नाहीत तिथे. कारण डाऊट कोणाला येतील? जो खाली असेल त्याला येईल. कारण जो रोबोट मध्ये बसून बघतोय आणि जगतोय, तिथे मग त्याला प्रश्न पडतील खूप सारे. माझं हे कसं होईल, ते कसं होईल, ते कसं होईल. पण जेव्हा तो ओरिजिनल स्टेट वर गेलाय, तर तिथे जाऊन डाऊट्स नाही येऊ शकत, किंवा भीती नाही वाटू शकत, किंवा चिंता नाही येऊ शकत. ते तिथे काहीच नसतं. त्यामुळे मनाचं अस्थैर्य, संकल्प विकल्प, मी असं करीन तसं, काही ठरवाठरवी, काही 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 नाही.
ब्लिसफुल स्टेट, शोभावे का जैसे निश्चल संपूर्ण, कलंक विहीन चंद्रबिंब, तैसे मलहीन शोभे स्थिर मन, राहता जडोन आत्मरूपी, जेथे बुडी देई विरक्तीचे तप, सर्वथा निष्कंप होई मन, कंपन नाही मनामध्ये. म्हणजे जरा पण थरकाप नाही त्या मनाच्या स्थितीमध्ये. असं ते भूकंपाचं असं ते लाईन अशी अशी क्रिकेट काढतात ना, तसं ते मनाचं निष्कंप, कंपन नाहीये जरा पण मनाच्या स्थितीत. ही फार वेगळी, ही ह्या सगळ्या ना अनुभवायच्या गोष्टी आहेत. जेव्हा आपण हे अनुभवू तेव्हा हे शब्द खरे अर्थाने कळतात. अर्थ मजा येते म्हणजे ते वाचायला तेव्हा. जेथे बुडी देई विरक्तीचे तप, सर्वथा निष्कंप होई मन. विरक्तीचं तप, तप तापलेलं आहे विरक्तीनं ते मन, की तिथे कंपनच नाही आहे. टोटली शांत झालेलं आहे. आणि शांत म्हणजे स्थिर, शांत म्हणजे स्थिर, स्टेबल, स्टेबल माइंड. तेथे कैचा नाना वृत्तींचा उद्भव, मने घेता ठाव आत्मरूपी. शास्त्राचा विचार संपला म्हणून, स्वभावे ये मौन वाचे तेही. आणि मग जेव्हा हे मानसिक तप सुरू होतं तेव्हा बोलावं नाही वाटत, तोंडाने बोलावं नाही वाटत, कारण प्रश्नच नाही, विषयच संपतो आपला, काय बोलायचं. कारण इथे नाहीये ना, रोबोटमध्ये नाहीये तो सोल. त्यामुळे प्रश्न सगळे, चर्चा सगळी रोबोटला आहे, बाहेरच्या पर्सनॅलिटीला आहे. सगळं हे करीन ते करीन, हे वाचीन ते वाचीन, अमुक साधना करीन तमुक ही भाषा पण संपून जाते मानसिक तपामध्ये. आपणच भिजून गेलो त्याच्यात, तर आता आणखीन काय वेगळं करायचं, कोणतं साधना करायची आणि कोणतं ध्यान करायचं, अखंड त्याच्यातच भिजलेलो आहोत. अशी ती उच्च अवस्था आहे. पाहे जळा लागी स्पर्शता लवण, जळची होऊन जाय जैसे, तैसा आत्मलाभ होताची अर्जुना, मन मनपणा धरून येणे. मनाला मन पण नाही राहत, परमात्मा पण होऊन जातं त्याचं, परमात्म्यात चिंब भिजून जातं. असा आत्मलाभ होतो त्याला. एकरूपता, वननेस. मग इंद्रियांच्या मार्गी घेती धाव, विषयांच्या गाव गाठावया. वासना त्या सर्व हरपोनी जाती, ऐसी मनशांती प्राप्त होता. नाही तर ऍक्टिव्हिटी नाही राहिली, मग इंद्रियांना काम नाही राहिलं, कारण तिथे बुद्धी नाही ना काही. बुद्धी मन हे सगळं ना, सगळे कारस्थानं करत राहतात. हे हे आहेत म्हणजे काय म्हणतात ते, मस्ती करणारे गुंड असतात ना, तसं ते कट कारस्थान रचतील आणि मग इंद्रियांना सोडतील. तू इकडे जा, तू तिकडे जा, तू तिकडे जा, आपल्याला हे धिंगाणा घालायचा आहे. जसं ते आतंकवादी हे करतात ना, तसं तसं झालं. काय तो प्लॉट रचला जातो पूर्ण, काम डेव्हलप हे करतात, वाटली जातात सर्वांमध्ये. तसं तसं ते बुद्धी आणि मन डाव रचतं आणि इंद्रियांना लावतं विषयांच्या मागे. मग आपण बसतो कठपुतलीसारखे नाचत, आपला रोबोट. आणि ते बिचारा आज असा मलूल होऊन पडलेला आत्मा, एनर्जीलेस, त्याच्यात शक्तीच उरत नाही. मग तो जसा शरीर नाचवेल तसं नाचतं बिचारा. मग पुढच्या वेळेला नवीन प्लॅन घेऊन येतो, मी आता यावेळेस असं करीन, मी तसं करीन, असं होतं. वासना त्या सर्व हारपोनी जाती, ऐसी मनशांती प्राप्त होता. केसा विरहित तै जैसा तळहात, तैसा मन प्रांत शुद्ध होय. उदाहरण तरी काय दिली, हाताच्या तळव्यावर केस नसतात. तसा तसं मन होऊन जातं, इतकं शुद्ध, काही तिथे आहेच नाही, एक काळा ठिपका पण नाही. बहु बोलू काय ऐसी दशा मना, तप हे अर्जुना मानसिक. हे मानसिक तप आहे. असो मानसिक तपाचे लक्षण, ह्यापरी संपूर्ण सांगितले. ऐकविले येथ कायिक वाचिक, तैसे मानसिक सामान्य हे. तरी विशेषत्वे कैसे त्रिधा होय, हेची त्रिगुणत्रय संगतीने. तुझ विवरोन सांगतो ते आता, ऐक प्रज्ञावंता देव म्हणे. आता ते तिघांचा टच झालेलं काया वाचा मानसिक तपाला, आता ती त्रिगुणांचा स्पर्श, आणि मग काय होईल ते रिझल्ट्स वेगळे. मग अशी सांगितलं की ओरिजिनल स्टेट ही आहे, पण आता त्याला आणखीन शेड्स वेगळ्या वेगळ्या मिळणार तीन, तर ते शेडेड आणखीन वेगळं वेगळं होणार. पण ओरिजिनल कायिक वाचिक मानसिक तप, थॉट स्पीच आणि ऍक्शन न करायचं आहे. म्हणजेच अर्थात तुम्ही जर बघितलं तर इथे तिन्ही व्हेइकल्स आपले कामाला लावले जातात आणि ते तापवून घेतले जातात.
आणि त्याच्या पलीकडे जाण्याचं हे सांगतायत. आणि म्हणून हे 17व्या अध्यायात आलेला आहे त्याचा उल्लेख. कारण आता बिलकुल सिरियस साधनेच्या स्टेजवर आहे ना हा अध्याय. त्यामुळे इथे ते असे डायरेक्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे खूप काय म्हणू शकतो ऍडव्हान्स लेवलची. आता मानसिक तप मी मगाशी चक्र सांगितली. मानसिक तप मन मन म्हणजे आज्ञाचक्र. आज्ञाचक्र आणि क्राऊन चक्र याचं काम आहे मानसिक तपामध्ये. कारण आज्ञाचक्र बुद्धीला आणि मनाला ताब्यात ठेवतो. आज्ञाचक्र आपल्याला डायरेक्शन देतं आपल्या विचारांना, आपल्या बुद्धीला. आणि इनडायरेक्टली आज्ञाचक्र हे मास्टर चक्र आहे. आणि मास्टर चक्र म्हणजे सगळ्या खालच्या लोअर चक्रासचा मास्टर आहे तो कंट्रोल करतो. म्हणून आज्ञाचक्र खूप इम्पॉर्टंट आहे. अनदर इम्पॉर्टंट पॉइंट इज आज्ञाचक्र कंट्रोल्स पिच्युटरी बॉडी अँड पिनल ग्लँड. ठीक आहे. तर आता या दोन ग्लँड्स पिच्युटरी ग्लँड जी आहे ती मास्टर ग्लँड आहे. ठीक आहे. तर ती मास्टर ग्लँड खालच्या सगळ्या ग्लँड्सना कंट्रोल करते. आणि म्हणून आज्ञाचक्र अनेक कारणांनी महत्वाचं आहे. आणि ते मानसिक तपाचा पार्ट आहे. आणि म्हणून जर तुम्ही बघितलं मानसिक तपात जो सक्सेसफुल होईल त्याचं आपोआपच वाचिक तपही होऊन जातं. कारण थ्रोट इमिजिएट आहे आणि त्या वाचिक तपाच्या तेवढ्या सामर्थ्याने आपोआपच पुढे जाऊन कायिक तपही होऊ शकतं ती जर इंटेन्सिटी वाढली तर. कारण आज्ञाचक्र कंट्रोल्स ऑल लोअर चक्रास. असं सगळं कनेक्टेड आहे या गोष्टी. आपण आता इथे थांबूया. 17व्या श्लोक पासून गुरुवारी घेऊया.